नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। वळूयात मुख्य बातम्यांकडे। महाराष्ट्रातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथील खंडोबा मंदिरात यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ झालाय। लाखाच्या वर मल्हार भक्तांनी आज खंडोबा रायाचे दर्शन घेतले। चंदनपुरी हे खंडोबाचे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान आहे। या ठिकाणी नेहमीच गर्दी बघायला मिळते। तसेच जानेवारी महिन्यात पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते। यात्रेत लाखो भाविक महाराष्ट्र तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून देवाच्या दर्शनाला येत असतात। खंडोबाची द्वितीय पत्नी बाणाई हिचे हे गाव। बाणाईच्या सौंदर्याला भुलून खंडोबाने याच ठिकाणी बाणाईच्या घरी धनगराचे रूप घेऊन धनगर वाड्यावर चाकरी केली होती व लग्न लावून जेजुरीस आणले असे सांगितले जाते। अनेक लोककथांमधून या गोष्टीचे वर्णन दिसते। तीच ही गिरणाकाठाची चंदनपुरी। या ठिकाणच्या मंदिरास दगडी कोट असून पूर्व व पश्चिम बाजूने दरवाजे आहेत। मंदिराचे पूर्वद्वार प्रमुख असून या द्वाराबाहेर दीपमाळ, पायरी मार्ग व मार्गाचे बाजूने चौथरे आहेत। पूर्व दरवाजाने आत गेल्यानंतर पूर्वाभिमुख मुख्य मंदिर दिसते। मुख्य मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे। मंडपात जाण्यासाठी पूर्वद्वारास काही पायऱ्या आहेत। हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे सांगितले जाते। पूर्वाभिमुख गर्भगृहात एका पूर्वाभिमुख वाड्यात खंडोबा, माळसा, बाणाई यांच्या संगमरवरी उभ्या असलेल्या मूर्ती अलीकडेच बसवल्याचे सांगितले जाते। या पूर्वीच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या व त्या भग्न झाल्याने या नवीन मूर्ती बसविण्यात आल्या आहेत। या मूर्तीसमोर शिवलिंग आहे। मुख्य मंदिराच्या मागे कोटाचे पश्चिम दरवाजाने दक्षिण बाजूस एका कोनाड्यात शेंदूर चर्चित स्थान आहे। मंदिराच्या उत्तर बाजूस शिवलिंग व नंदी प्रतिमा आहेत। चंदनपुरी गावाच्या पश्चिमेस एका उंचवट्यावर बाणाईचे छोटेसे मंदिर आहे। या मंदिरात भाविक गोंधळाचा कार्यक्रम करत असतात। तसेच आपल्या घरातील देवता खंडोबाच्या भेटीसाठी घेऊन येत असतात। यात्रोत्सव काळात मंदिर सोनेरी भासते, कारण या ठिकाणी भंडाऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात उधळण केली जाते। भाविक मनोभावे पूजा अर्चना करून यात्रेचा आनंद लुटतात। लहान मुलांना या यात्रेचे अप्रूप वाटते। या बातमीपत्रात इतकेच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत जय हिंद।